इथे मात्र प्रस्तावित करतात, पाहूया. सलामीची जोडी विशाल आणि प्रशांत. विशाल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, राईट हँडेड बॅट्समन. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज यशवंत. सामन्याचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन फॉर 4 रन. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं हा फटका खेळण्यात आला होता आणि शरीरापासून दूर आपण हा फटका पाहिला, परंतु ही वाईड हाफवाली होती, त्यामुळेच चांगला संपर्क पाहायला मिळाला. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं फलंदाज विशालच्या माध्यमातून. चांगली सुरुवात केली विशालनं. पहिल्याच बॉलवर प्रेक्षणीय फटका, चौकार. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस बॅकफुटला थोडा वेट केला होता, कट करण्याचा प्रयत्न. अचूक टायमिंग यावेळेस मात्र पाहायला मिळाला नाही, तरी देखील एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली. चेंडू कव्हरमध्ये गेला होता. सिंगलच्या मदतीने धावसंख्या कोलिवली संघाची पुढे सरसावताना दिसते आपल्याला, बिनबाद 5. आता मात्र प्रथमतःच सामोरं जाणार आहे प्रशांत. दोन्ही उजव्या हाताने फलंदाजी करणारे सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोळिवली संघ देखील मला वाटतं की प्रथमतःच आमने लोणार परिसरामध्ये खेळतोय. गांधारी संघाला मात्र चांगला अनुभव आहे. लॉफ्ट केलाय ऑन साइडला, बॉटम एंडचा वापर करत असताना चेंडूच्या खाली फिल्डर येतोय. गुड कॅच, फॅन्टॅस्टिक कॅच, फलंदाज बाद. स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. खरं तर पहिला बॉल ज्या बॉलवर चौकार विशालने मारला होता आणि हा बॉल जास्त काही फरक नव्हता. ही देखील जणू काही एक प्रकारची वाईट हाफवॉलीच होती. ऑफसाईडला खेळणं गरजेचं होतं, परंतु डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि डीपमध्ये झेल देऊन तंबूत परतलाय प्रशांत. हो, नक्कीच. आपण जर सुरुवात पाहिली कोलिवली संघाने पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केला आहे यशवंतने, आपण असंच म्हणू शकतो, कारण त्यानंतर सिंगल धाव पालाबली आणि मात्र विकेट्स प्राप्त करतोय पहिल्याच ओव्हरमध्ये. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आहे. नवीन फलंदाज धाव आपण पाहतोय सोमनाथ आला आहे आता मात्र खेळपट्टीवर. उर्दू विकेटने पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त फटका, परंतु या ठिकाणी डीप मिडविकेट क्षेत्र सज्ज आहे आणि बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर सुद्धा इथे मात्र ओव्हरमध्ये आणि कुठलीच चूक करत नाहीये. अकुटप्प्याचा बॉल होता, पुल केला होता फलंदाजाने, मात्र टायमिंग तेवढं परफेक्ट नव्हतं. उंची जास्त होती फटक्यामध्ये आणि जे अंतर पाहिजे होतं डीप मिड विकेट सीमारेषा गाठण्यासाठी ते मात्र मिळालं नाही. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सीमारेषा देखील थोडी लांबवर आहे आणि चांगलं टायमिंग जर असेल, शक्तीचा योग्य वापर असेल, तरच चेंडू सीमारेषा क्लिअर करेल, नाहीतर अशा पद्धतीने फलंदाजाला बाद व्हावं लागणार आहे. दुसरा झटका लागलाय, धावसंख्या 2 बाद 5. हो, नक्कीच. खूपच चांगलं कॅचिंग इथे मात्र पाहायला मिळते. या डीप मिडविकेटच्या दिशेने पाहिलं तर खेळाडू होते त्या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून. कुठे न डगमगता स्थिरपणाने मात्र योग्य त्या वेळी हातांची जोडी पाहायला मिळाली आणि काय कमबॅक करतो या पहिल्याच ओव्हरमध्ये यशवंत हा गोलंदाज. त्यानंतर मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे. दोन्ही संघानं सज्ज राहायचा आहे. आदित्य स्पोर्ट निंबवली आणि SSC पडगे. नवीन फलंदाज महेश आलेला आहे 4थ्या क्रमांकावर. खूपच छान फटका, लिपीच्या डोक्यावर क्लासिकल स्ट्रोक, बीट करतो एकावर पॉइंटच्या खेळाडूला आणि मात्र हा चेंडू जाऊन धडक देण्या अगोदरच मात्र चेंडूला गॅदरिंग केलेला आहे, परंतु जोपर्यंत चेंडूची फेकी होती तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 3 धावा पूर्ण केल्या. खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट्स. या दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळाला. खूप चांगला फटका, थोडीशी विड्थ होती, उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल होता आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजाने. कट केला होता कव्हर पॉईंटच्या वरून. अपिश फटका जरूर होता, परंतु इनफिल्ड त्याने क्लिअर केली आणि त्यामुळे चांगल्या धावा देखील मिळाल्या. 3 धावांनी आपलं अकाउंट ओपन केले सोमनाथनं. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला महेश पाहायला मिळतोय. अजूनही पहिलं षटक प्रगती पथावर आहे. सक्सेसफुल षटक आतापर्यंत, तरी 2 गडी बाद केलेत यशवंतने आणि आतापर्यंत फक्त 8च धावा खर्च केलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय.
लॉंग ऑफला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू जो आहे तो वाईडिश डीप मिड विकेटला तैनात करण्यात आलेला आहे काऊ कॉर्नर रिजनमध्ये. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघांना ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने, जास्त वेळ दौडू नका कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आज एकूण 11 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि आजचा हा 4था सामना सुरू आहे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल SSC पडगा विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स निंबवली. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवण्यात आली आणि कुठेतरी थोडासा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे बीट झालाय फलंदाज आणि अशा पद्धतीनं हे सक्सेसफुल षटक यशवंतच्या माध्यमातून समाप्त होते. धावसंख्या कोलिवली संघाची 2-8. खूपच छान सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली की याचं कारण आपण पाहू शकतो. 2 विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी प्राप्त केले गोलंदाज यशवंतने आणि धाबा सुद्धा कमी खर्च केल्या. आपल्या या पहिल्या स्पेलमध्ये फक्त 8 धाबा. कुठेतरी फलंदाजांनी देखील चुका केल्या, ज्या पद्धतीनं आपल्या विकेट टाकल्या दोन्ही फलंदाजांनी. विशाल आणि प्रशांत. विशालनं सुरुवात चांगली केली होती, चौकार जोडला होता, एक क्लासिकल फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, मात्र खूप जास्त आक्रमक खेळण्याच्या नादात दोन्हीही फलंदाज बाद झाले. डीप मिड विकेटच्या दिशेनं झेल देऊन तंबूत परतले. चेंडूच्या मेरिटवर जर या ठिकाणी फलंदाजी केली तर निश्चितच जास्त धावा फलंदाज जोडू शकतात. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय शिवराम पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. किरण पाटील यांचे पिताश्री आहेत, सावध एक्सप्रेस किरण पाटील यांचे पिताश्री सन्माननीय शिवराम पाटील यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय संतोष म्हात्रे साहेब देखील येत आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हो निकिता, किरण पाटीलचा आपण जर विचार केला निकिता खूपच मोठं नाव या खेळाडूने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये पोहोचवलेलं आहे. खूपच छान कामगिरी करतो या मागील 2-3 सत्राचा आपण विचार केला तर. चला खेळ सुरू करायचा आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो एक गोलंदाज सूरज आणि मात्र पहिल्याच चेंडू आपण जर पाहिला तर स्फेअर चेंडू अगदी पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळाला. वंतर धावसंख्येत 12 धावसंख्या पुढे जाते. या 2 गडी बाद 9 धावा. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. आक्रमक देखील खेळावं लागणार आहे. अचूक टायमिंग नव्हतं, मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये सर्कलच्या आतमध्ये सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे फलंदाजांना. प्रितेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गांधारी संघामध्ये देखील आता भरपूर बदल झालेला आहे. नक्कीच जास्तीत जास्त आता मात्र यंगस्टर अजय या संघामध्ये पाहायला मिळतात. एक काल होता की ओमी नावाचा खेळाडू काय कामगिरी करत असायचा. इथे मात्र ओरपीच चेंडू आहे, परंतु एलिव्हेशन नाही, टायमिंग बरोबर नाही. यशवंत चेंडूचे खाली पहिल्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू निसटला होता, परंतु नक्कीच शेवटच्या षटकावर चेंडूवर लक्ष केंद्रित केलं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल समाप्त केला आहे. कोलिवली संघाला हा तिसरा झटका लागतोय आणि तिन्ही फलंदाज झेलचीतच्या रूपात बाद झालेत. जेव्हा जेव्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालेला नाही आणि झेल देऊनच तिन्ही फलंदाज तंबूत परतलेत. थोडीशी आता बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कोलिवली संघाची या मॅच मध्ये. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 3-10. सूरजला पहिलं यश मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये यशवंतने 2 गडी बाद केले आणि आता एक चांगला झेल त्याने समाप्त केलाय. पहिल्या प्रयत्नात चेंडू हातातून निसटला होता, परंतु रिकव्हरी लगेच त्याने करून दाखवली. ओहो, हा बॉल कमजोर आहे. पुन्हा एकदा झेलची संधी आहे यशवंतकडे. चांगला झेल, परंतु नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. ओव्हर वेस्ट आहे, फुल टॉस डिलिव्हरी होती आणि एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला पंच आहेत रमेश म्हात्रे आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत निरंजन सावंत. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. एकूण 2 धावा स्कोर बोर्डवर ऍड होत आहेत. धावसंख्या झाली 12, 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. एक चांगली संधी आहे फलंदाज रुपेशकडे, परंतु हा बॉल अनपेक्षितपणे उसळतोय. खरं तर गुडलिन स्पॉटवर टप्पा पडला होता, परंतु बाउन्स खूपच जास्त होता या बॉलमध्ये आणि फलंदाजाला चेंडू उमगला नाही. थोडी स्लोवर डिलिव्हरी होती. फ्री हिट बॉलचा फायदा उचलता आला नाही. धावसंख्या स्थिर 3-12. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस फ्लिक केलाय बॉल. एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघून जातोय.
स्वतःचं खातं उघडत असताना फलंदाज रुपेश 2 चेंडूंचा सामना केलाय, एका धावेवर खेळतोय. सोमनाथने 3 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावांचं योगदान दिलंय आणि पार्टनरशिप होताना दिसत नाहीये. 3 मोठे धक्के देखील लागलेले आहेत. फक्त 13 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना कोळिवली संघ अष्टविनायक गांधारी संघाच्या विरोधात टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जरूर आहे खेळपट्टीवर. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड द स्टम्प्स. यावेळेस चांगला संपर्क आहे, पुल केलाय, पुल आणि सक्सेसफुल. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गुल. ते अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये मात्र चेंडू आला होता. खूपच छान मिडलिंग पाहायला मिळाली आणि चेंडूच्या मेरिट प्रमाणे इथे मात्र फलंदाजी साकारतोय सोमनाथ. ही एक चांगली बाब आहे कोलिवली संघासाठी. धावसंख्या या षटकाराने पुढे जाते 3 गडी बाद 19 आणि अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण अजय पाहिली तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु कुठेतरी 3 जे विकेट्स गमावलेले आहेत ते कुठेतरी या ठिकाणी चिंतेची बाब पाहायला मिळते. परंतु जर या फलंदाजाने जर अशाच प्रकारे फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत केली तर 40+ धावसंख्या आपल्याला नक्कीच या धावफलकावर पाहायला मिळू शकेल. अगदी बरोबर. शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असणार आहे सोमनाथला. हो, स्लॉक स्वीप करायचा होता. यावेळेस मात्र चांगला संपर्क पाहायला मिळत नाही चेंडू आणि बॅटमध्ये. एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा केलाय पंचांनी आणि आता मात्र हे षटक कंप्लीट झालंय. प्रति षटक 10च्या सरासरीनं कोलिवली संघ धावा जोडतोय. धावसंख्या 3 बाद 20. तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी अनाऊन्स करतो या दोन्ही संघांना की नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आदित्य स्पोर्ट निंबवली आणि SSC स्पोर्ट पडगे पहिल्या फेरीला अंतिम सामना असणार आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. आपण जर 2 दिवसाचा खेळ पाहिला या स्पर्धेमध्ये तर पहिल्या दिवसामध्ये संजय स्पोर्ट सापत संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि कालचा दिवसापर्यंत पाहिलं तर पूर्णपणे गाजवला नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा संघाने. आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये मात्र प्रवेश करतोय. चला, खेळ सुरू करायचा आहे. लगेच जास्त वेळ तुम्हाला मित्रांनो मीटिंग करण्यासाठी वेळ दिली जाणार नाही, कारण आज खरोखरच स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आम्हाला आजचा जो शेड्यूल जो आहे तो नक्कीच पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे. नक्कीच पंच सुद्धा मात्र वारंवार इथे मात्र या ठिकाणी वाहन करतात खेळाडूंना. येस, या ठिकाणी आदित्य स्पोर्ट्स गुरवली निंबवली संघाचे सलामीवीर कल्पेश यांचं आगमन झालेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी 6 चेंडूमध्ये सलग 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. एक क्लास फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. आपलं हार्दिक स्वागत. डीप मिड विकेटला एक फिल्डर, एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर पॉइंट. दरम्यान हा फटका मिस टाईम आहे. प्रितेश पोहोचू शकला नाही. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, मात्र सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचा. बॅटच्या टोला लागला होता हा चेंडू, खालच्या टोकाला लागला होता. एकच धाव मिळते या बॉलवर. धावसंख्या पुढे सरसावत असताना 3 बाद 21. नक्कीच प्रयत्न केले होते झेले टेपण्याचा, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर थोडासा चेंडू पाहायला आपल्याला सेफ लँड झालाय जमिनीवर. गोलंदाज ज्ञानेश्वरसाठी मात्र आता सुवर्ण संधी. लखन पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. परंतु मात्र तशा प्रकारची कामगिरी मात्र गोलंदाजाला करावे लागणार आहे. उरतो विकेट आहे पुन्हा एकदा. बॉलिंग ऍक्शन पाहिली तर अतिशय वेगळी दंडाची आहे. नक्कीच ज्याप्रमाणे मलिंगाचा आपण ऍक्शन पाहतोय तशा प्रकारे थोडीशी ऍक्शन आहे, परंतु मी तुलना करत नाही, परंतु दृश्य मात्र तसेच पाहायला मिळतात या आपल्याला स्पर्धेमध्ये. आपल्या ग्रामीण क्रिकेटमधले जे खेळाडू असतात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सनाच फॉलो करत असतात. मलिंगाला कुठेतरी ते फॉलो करताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने साईड आर्म गोलंदाजी करतायत. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. हो, हा बॉल खूपच सुरेख आहे. चांगला वेग आणि बीट केलंय फलंदाजाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मलिंगाची फक्त स्टाईल नाही तर त्यांच्यासारखे चेंडू देखील मी टाकू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आपण खेळाडूंची इथे मात्र या ठिकाणी चर्चा करतो. पण अजय, मी तुला एक प्रश्न करेल की तू कोणाला फॉलो करून तू या क्षेत्रामध्ये आला? हा प्रश्न चांगला आहे. येस, या बॉल नंतर उत्तर देईन. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा तीच दिशा आणि तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. मी शाळेत असताना साधारणतः 9वी 10वीला असताना रेडिओ कॉमेंट्री खूप ऐकायचो आणि मी सुरुवात देखील हिंदी कॉमेंट्रीने केली होती. हिंदी कॉमेंट्री तुम्ही जर ऐकली, विनीत गर्ग काय जबरदस्त अफलातून कॉमेंटेटर आहेत. मला नाही वाटत की त्यांच्या एवढा चांगला दुसरा कुठला कॉमेंटेटर असेल रेडिओ कॉमेंट्रीचा जर आपण विचार केला तर. त्यांचं समालोचन ऐकूनच मी देखील कॉमेंट्रीला सुरुवात केली.
ओह, जबरदस्त फटका, शक्तिशाली प्रहार, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी धावसंख्या झाली 28. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हरमध्ये. खूपच छान इथे मात्र प्रभावित कामगिरी करतो या फलंदाज सोमनाथ आणि चांगल्या प्रकारे मात्र मिडलिंग टायमिंग त्याच्याकडे आपण पाहतोय. एक चांगल्या फलंदाजी इथे मात्र निशाणे दाखवताना पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस होतो. या इथे मात्र फुलटा चेंडू आहे, चेंडू जातो कार्पेटेस आणि लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव सहजपणे पुढे गेली, थोडीशी चूक पाहायला मिळते या लॉंगॉनच्या दिशेने आणि मात्र ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या आणि अशा रीतीने तिसऱ्या षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 30. चांगली स्थिती म्हणावी लागेल ज्या पद्धतीनं धावा जोडल्या जात आहेत. सुरुवात कुठेतरी खराब झाली होती कोलिवली संघाची, मात्र पलटवार केलाय वन डाऊन फलंदाज सोमनाथनं आणि एक हाती कुठेतरी किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी या इनिंग्समध्ये. असंच दृश्य पाहायला मिळतंय. इतर फलंदाजांची फारशी साथ मिळालेली नाही, परंतु सोमनाथने जबरदस्त बॅटिंग केली आणि त्यामुळेच 30 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, सर्वच खेळाडूंना विनंती असेल. यानंतर SCC पडगा विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स गुरवली निंबवली असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच मित्रांनो या स्पर्धेसाठी आणि त्याचप्रमाणे खास करून गांधारी संघासाठी आणि ज्ञानेश्वरचा षटक समाप्त झाला आहे तर सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत ज्यांनी PTC साठी अपार मेहनत केलेली आहे. अर्थात चेअरपर्सन यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिला जातोय, अर्थात निवा पाटील याचकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद निवा पाटील, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रितेश, अनुभवी खेळाडू आहेत प्रितेश. यस, निवा पाटील यांचा आपण उल्लेख केला, डेड बॉलचा इशारा करतायत पंच. फक्त PTC मधील स्पर्धा नाही तर PTCच्या बाहेरील स्पर्धांवर देखील त्यांचं चांगलं लक्ष असतं. चांगले क्रिकेटपटू आहेत. दरम्यान हा बॉल हवेत आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. चांगला झेल फलंदाज. झटका कोलिवली संघाला, परंतु आधुनिक खेळपट्टीवर सोमनाथ आहे ही चांगली बाब आहे, कारण सोमनाथकडे चांगली क्षमता आहे. आतापर्यंत 2 सिक्सर त्याच्या बॅटमध्ये पाहिले आणि या गोलंदाजाला आता मात्र पाहिले तर लखन पाटील याचकडनं मात्र विकेट साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रितेशसाठी. नवीन फलंदाजाला आहे मांटी. इथे मात्र एज लागते या, परंतु कुठल्याही स्लीप मध्ये खेळाडू नाही. चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोनकडे आणि राजू म्हात्रेकडे सुद्धा पारितोषिक आहे 1000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट साठी. खूप छान गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. प्रितेशच्या माध्यमातून आपला अनुभव कुठेतरी तो पणाला लावतोय. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू वळतायत. आउटसाइड एज जरूर लागली होती, परंतु स्लिपमध्ये कुठलाही फिल्डर तैनात नव्हता, नाहीतर झेल जरूर झाला असता. आता मात्र कदाचित त्या ठिकाणी फिल्डर तैनात करण्याचा विचार चालू आहे. यशवंतने काही चर्चा केली आहे विकेट किपर सोबत. सोमनाथकडे स्ट्राईक आहे. 20 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. चांगली इनिंग्स आपल्या टीमसाठी खेळत असताना सोमनाथ. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस आहे, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडू वळतोय, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ओहो, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कोणी की जसा क्षण वाटत मात्र जाल्यातून मासा बाहेर निघतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र अतिशय चांगल्या प्रकारे मध्ये चेंडूला गॅदरिंग केलं लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाली. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. इथे मात्र अकुट्याचा चेंडू जबरदस्त स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि तिसरा षटकार सोमनाथच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. बिग हिट.
काही गोलंदाज प्रितेशने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. तिसरा षटकार सोमनाथच्या बॅटमधून 28 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. आखो टप्प्याचा बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. जबरदस्त पुलचा प्रहार केला सोमनाथने. यावेळेस स्विंग करायचं होतं ऑन साईडला, स्लॉक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु बीट झालाय फलंदाज. इन्स्ट्रक्शन चांगलं पाहायला मिळतंय आणि आता मात्र फक्त एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 39, 4 गड्यांच्या मोबदल्यात. खूप चांगला स्कोर आहे. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये आपण या ठिकाणी सातत्याने उल्लेख करतोय की 35 ते 40 एक चांगला स्कोर आहे आणि 39 पर्यंत तर मजल मारली आहे. शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर 45 धावा होतील. प्रयत्न तोच आहे परंतु एलिव्हेशन नाही. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विकेट किपर पर्यंत फेक देखील केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज पोहोचू शकणार नाही. एकच धाव मिळते या शेवटच्या बॉलवर. फलंदाज धावबाद. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती झाली. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 गड्यांच्या मोबदल्यात कोलिवली संघानं प्रथम बॅटिंग केली आहे आणि अष्टविनायक गांधारी टीम समोर 4 षटकांमध्ये 41 धावांचं टार्गेट. तर नक्कीच या आव्हानाचा कचेरीतने पाठला केला जाईल. तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. आदित्य स्पोर्ट निंबोली संघाचा कॅप्टन इथे मात्र आलेला आहे. SSC पडके संघाचा कॅप्टनला विनंती करतोय की आपण सुद्धा लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे, जेणेकरून खेळ इथे मात्र थांबणार नाही. थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया DJ कल्पेश किंग कडे. दोन्ही संघांना विनंती असेल लगेच खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ दौडू नका. आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये. 41 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक गांधारी टीम समोर. गांधारी संघानं चांगली सुरू मागडं पाहायला मिळालं. 12 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये ज्ञानेश्वरने चांगला मारा जरूर केला होता परंतु त्याच्या षटकामध्ये देखील एक षटकार आला आणि त्यामुळे त्याच्या षटकामध्ये देखील 10 धावा खर्च झाल्या. शेवटच्या षटकामध्ये प्रितेशनं संमिश्र स्वरूपाचं षटक हाताळलं. ते एक षटकार आला, एक विकेट देखील त्याने बाद केला होता आणि काही धावा त्याच्या षटकामध्ये देखील फलंदाजांनी बनवल्या. परंतु ओव्हरऑल आपण बॅटिंग पाहिली तर सोमनाथ चमकलाय. 28 धावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या टीमला दिलंय सोमनाथने. एकोणतीस धावांचं योगदान दिलंय कारण शेवटच्या बॉलवर देखील एक धाव आली होती आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर 40 धावांपर्यंत मजल मारले 4 षटकांमध्ये कोळिवली संघानं. प्रतिषटक 10.25च्या सरासरीनं विजयासाठी धावा जोडाव्या लागतील अष्टविनायक गांधारी टीमला. दरम्यान सावतगावचे समाजसेवक सन्माननीय देवीदास पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. त्यांच्या समवेत सन्माननीय राजू पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. सावतगावचे समाजसेवक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि पंच निंबवली गावचे सन्माननीय उमेशजी केणे यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपल्याला मी विनंती करतोय उमेश केणे सर आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्की दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होत आहे. गांधारी संघाच्या कारण आपण टार्गेट पाहिलं तर या ठिकाणी 41 धावांचं आव्हान आहे. एक उत्कृष्ट MC जे पंच आपण पाहतो जे उमेश केने सर यांना सुद्धा आपण या पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहणार आहोत.
लक्षात घ्या एकूण धावसंख्या 40 झाल्या होत्या आणि 3 धावा मी आता पॅनल्टीचे ते ऍड करतोय कारण 12व्या संघाचा तो गणवेश मात्र तुमच्या टीम सारखा नाही आहे आणि त्याचमुळे पाहतो की धावसंख्या असणार आहे 43 आणि ही पेनल्टी गांधारी संघाला लागलेली आहे म्हणजे टार्गेट असणार आहे 44 धावांचं. म्हणजे प्रति षटकामध्ये मात्र तुम्हाला 11च्या सरासरीने मात्र धावा जोडावा लागतील. सलामी जोडी खेळपट्टीवर आहे यशवंत आणि नरेश. नरेश आणि अक्षय आहेत पहिल्या चेंडू इथे मात्र पाहतोय खूपच छान फटका पाहायला मिळाला आणि मात्र चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनकडे एका धावेसाठी. नरेश आणि अक्षय हे दोन सलामीवीर फलंदाज पाहतोय आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज महेश. पहिल्या चेंडू पाहिल्या तर चांगल्या पद्धतीने माझ्या ठिकाणी पिक केलं होतं परंतु मात्र जागा मात्र कुठेतरी चुकीची निवडली आणि त्याच कारणे पाहतो की एकच धाव त्या फटक्यामागे पाहिली. नरेशने आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असणार आहे अक्षय. वरपी चेंडू लॉफ्टेड फटका जबरदस्त कनेक्शन शत्र काय मिड विकेटला परतो पाहतच राहील चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा येतोय हँडसम षटका. मात्र पाहायला मिळाला अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळतो. या अक्षयसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक षटकार आलाय अजूनही दोन चेंडूमध्ये 2 षटकार तुम्ही प्रस्थापित केले तर मिस्टर लखन पाटील याचकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. खूपच छान सुरुवात करतोय आपल्या इनिंग्सला कारण पहिल्याच चेंडूला मात्र सामोरा गेला अक्षय आणि पहिल्याच चेंडूला मात्र दर्शन घडवलं सीमेरेषेचं. 44 धावांचा इथे मात्र पाठलाग करतो या अष्टविनायक गांधारी संघ. महेश रामदो विकेट पुन्हा एकदा इथे मात्र क्रॉस बिटर फटका केल्याचा प्रयत्न केला मिस टाइम फटका चेंडू हवेत गेला आणि कुठेतरी एक वादळ निर्माण झाला होता अक्षय नावाचा तो मात्र वादळ शांत होतोय कारण पहिला झटका लागतोय झेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी गांधारी संघाला. कुठेतरी घाई केली फलंदाज अक्षयने आणि नेहमीच आपण कधीही एक्सप्रेस हायवेवर आपण एक वाक्य ऐकत असतो या अति घाई संकटात नाही आणि असंच प्रकार दृश्य आपण पाहिलं. षटकार आला होता कुठेतरी संयम ठेवणं गरजेचं होतं आपल्या या खेळीवर परंतु मात्र संयम ठेवू शकला नाही आणि मात्र 6 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र महागारी परततोय. नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावर 1 डाऊन पोझिशनवर प्रितेश. 7 धावेंवर लागणारा हा पहिला झटका चांगला कमबॅक आपल्याला पाहायला आपल्याला गोलंदाज महेश करणं कारण पहिल्या चेंडू पाहिल्या तर चांगला कनेक्शन झाला होता फलंदाजाच्या बॅटमधनं एकदा आपण कीच पाहायला मिळाले त्यानंतर षटकार आला आणि मात्र तिसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त करतो. या 2 खेळाडू आपण पाहतो एक डीप स्क्वेअर लेगकडे आहे आणि एक डीप लॉंग ऑनला. इथे मात्र खूपच छान फटका पाहायला मिळतो खराब चेंडू फुल टॉस होता आणि त्याचा मात्र चांगला समाचार उचलतोय प्रितेश. 1 बाउन्स सीमारेषा पार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा 1+4 एकूण 5 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे कारण हा चेंडू पंतांच्या माध्यमातून आपल्याला नो बॉलचा पाहायला मिळाला. बीमर चेंडू होता. तिसऱ्या पंचांची भूमिका इथे उपलब्ध नाही. प्रत्येक संघाच्या माहितीसाठी जे अनफिल्ड पंच तुम्हाला डिसिजन देतील तोच डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल आणि या 5 धावणे सांगितली धावसंख्या आता मात्र दुहेरी आकडामध्ये प्रवेश करते या 1 गडी बाद 12.
खेळ सुरू ठेवायचा आहे. फिरे चेंडूचा सामना करेल फलंदाज प्रितेश. बॅटच्या स्लॉटमध्ये मात्र चेंडू आला. चेंडू कार्पेटच्या सामने जातो या स्क्वेअर एकच्या दिशेने. चांगला क्षेत्र पाहायला आम्हाला हवं तसं मात्र फायदा होतो शकला नाही, परंतु सिंगल धाव इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. त्या सुरुवातीची आवश्यकता होती, त्याच्याच प्रकारची सुरुवात पाहायला मिळते या अष्टविनायक गांधारी संघाच्या माध्यमातून. कारण प्रति षटकामागे आपण जर पाहिलं तर 11ची सरासरी पाहायला मिळते, परंतु त्यापेक्षा अधिक धावा आता मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इनपुटच्या डोक्यावर खूपच सुरेख फटका. इष्टाकावरच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चेंडूचा पाठलाग होतोय आणि अगदी सीमेरेषे लगत चेंडूला गॅदरिंग केली जाते, पिकी केली जाते. तत्पुरती 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. खूपच छान फलंदाजी कारण मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला आता मात्र फटके पाहायला मिळत आहेत. कारण दोघांकडे आपण जर पाहिलं तर अनुभव हा आहे, त्याच अनुषंगाने इथे मात्र कामगिरी करतायत. एक फलंदाज नक्कीच बाद झाला असं वाटलं की मात्र येणाऱ्या फलंदाज थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल, परंतु काय सुरुवात केली प्रितेशने. पहिल्याच चेंडूवर चौकार आपलं खातं उघडलं आणि आता मात्र दोघांमध्ये एक चांगला तालमेल पाहायला मिळतो. या खेळपट्टीवर चांगली छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळते. या मिस टाइम फटका. लिडिंग चेंडू हवेत आहे शत्रशेख चेंडूच्या खाली आणि इथे मात्र माघारी परतावं लागले. आता मात्र फलंदाज नरेशला दुसरा झटका लागतो या अष्टविनायक गांधारी संघा. तर अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. लगेच षटरक्षण सजवायचं आहे. टीम मिटिंग जास्त करू नका. SSC पडगा संघाचा कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहे. आदित्य स्पोर्ट निंबोली संघाला आपण इन मध्ये पाहणार आहोत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15 धावा धावफलकावर आणि विजयासाठी आता मात्र 18 चेंडूमध्ये 29 धाबींची गरज आहे. कारण टार्गेट आपण जर पाहिलं तर 44 धावांचं टार्गेट आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर 9.33ची सरासरी आता मात्र पाहायला मिळते. सुरुवातीला 11 धाबींची सरासरी होती, परंतु मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा इथे मात्र दुर्ल्यात 2 गडी नक्कीच बाद झाले आणि नरेश बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणय. दुसऱ्या षटकाला इथे मात्र गोलंदाज सुरुवात करतोय अविनाश आणि पहिल्याच चेंडू पाहिला तर कुठेतरी स्वेर चेंडू पाहायला मिळाला. उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो. या पंचांचा वाईटचा इशारा. या धावांपासून कुठेतरी मात्र रोख लावावी लागेल. सुरुवात पाहिली तर गांधारी संघाने 2 गडी गमावले, परंतु धावा मात्र चांगल्या पाहायला मिळतात धावफलकावर. ordo विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु हवेत आहे. लॉंगॉनला खेळाडू सज्ज आणि सहज सोपा झेल ड्रॉप केला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते रुपेशकडे मात्र ही मोठी चूक पाहायला मिळाली आहे. तुम्हाला एखादा स्पर्धेमध्ये एका संघाला पराभूत करायचं असेल किंवा एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला या चुकांपासून मात्र पूर्णपणे टाळावं लागणार आहे. चुका तुम्हाला टाळावं लागतील. तो एक क्षण असं वाटलं की मात्र चांगला झेल तिथे मात्र समाप्त होईल, परंतु मात्र चेंडू हातातून निसटला आणि मात्र धरतीला मात्र दान झालंय. जीवनदान मिळालेलं आहे फलंदाज प्रणयला आणि पाहूया कशा रीतीने मात्र जीवनदानाचं मात्र त्या संधीचं सोनं करतोय. इथे मात्र खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी क्लोज किपिंग इथे मात्र सोमनाथकडे पाहायला मिळते. काल सुद्धा आपण पाहिलं की चौदरपाडा संघासाठी निलेश जाधवने अशा प्रकारची कामगिरी केली होती आणि तीच कामगिरी आता मात्र कोलिवली संघासाठी सोमनाथ बजावतोय. नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाजी मित्र म्हणेन, कारण एक संधी सुद्धा आली होती आणि त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारे फटक्यापुरती या फटक्यामध्ये ताकद आहे. गॅप शोधलाय आणि चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे. एका टप्प्याने 2 खेळाडूंना भेदून 4 धावांसाठी. थँक्यू. भगवा रंग मित्रांनो, महाराष्ट्राची आन बान शान आणि त्याच
रंगाची आपल्याला या ठिकाणी सीमारेषा सुद्धा पाहायला मिळते. या भगवा रंगाची आपल्याला झेंडी सुद्धा मात्र या ठिकाणी अभिमानाने मात्र फडकताना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळत आहेत. अजून एक ओव्हर पिच चेंडू फटका चांगला आहे, परंतु मिड विकेटला पहा पुन्हा एकदा चूक पाहायला मिळते. या गोलंदाज या ठिकाणी आपण जर पाहिले तर आपण चुकी म्हणू शकणार नाही, कारण विकेट टेकिंग चेंडूची फेकी करतोय, परंतु त्याला मात्र आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाचे मात्र सहाय्य लाभत नाही. तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर तुमच्या फलंदाजाने योग्य तिथे असून की उभी करणं गरजेचं आहे. ती कामगिरी फलंदाजाने केली आहे. त्यानंतर दुसरा भाग आला तर गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे, ते सुद्धा पाहायला मिळत आहे. परंतु आउटफील्ड मध्ये मात्र या ठिकाणी कुठेतरी चुका पाहायला मिळत आहेत. चुकांवर चुका, कदाचित मात्र त्या चुका तुमच्या संघाला मागण्या सुद्धा ठरू शकतील. चेंज ऑफ पेस, चेंडू हवेत आहे, सरळ बॅट लॉप करतो. या खेळाडूपासून थोडासा दूर चेंडू होता, परंतु मात्र खूपच मोठा अंतर कापून या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, आणि मात्र फलंदाजाने त्यापेक्षा अधिक वेगाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. त्यापासून दोन्ही पुढे जाते, 2 गडी बाद 24 धावा फलकावर. अजूनही विजयासाठी या ठिकाणी गंधारी संघाला 20 धाबींची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 13. श्रीरामपूर जांभूलपाडा आणि ओमसाई वाशेरे या संघाला सुद्धा विनंती करतो की आपण इथे उपस्थित असाल तर आयोगाशी संपर्क लगेच साधायचा आहे, जेणेकरून तुमचा सामना कदाचित या सामन्यानंतर असणार आहे. ओमसाई वाशेरे आणि श्रीरामपूर जांभूलपाडा दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. 13 चेंडू मध्ये 20 धाब्याची गरज असताना मात्र शेवटच्या चेंडूवर या दुसऱ्या षटकामध्ये एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला गोलंदाजाने. आउटफील्ड मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची संधी मात्र लाभली नाही, साही लाभला नाही, परंतु स्वतःच्या स्वबलावर इथे मात्र विकेट्स प्राप्त केली आहे गोलंदाजाने, आणि हा तिसरा झटका लागतो या अष्टविनायक गांधारी संघाला. तर इथे मात्र प्रणय हा फलंदाज मात्र माघारी परतलेला आहे. अवघ्या 4 धावांत आपल्या संघात 3 धावांत आपल्या संघाला योगदान दिलं, आणि त्याच जागेवर आता मात्र 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज आला आहे शुभम. समीकरण आहे 12 चेंडू 20 धावांचं. प्रति षटकामागे आता मात्र सरासरी आपल्या 10 धावांची पाहायला मिळते. या ज्यावेळी या डावाला सुरुवात झाली त्यावेळी 11ची सरासरी होती. तर पाहूया ज्याप्रमाणे सोमनाथने आपल्या संघाला फलंदाजीमध्ये खूपच चांगलं योगदान दिलं होतं, आणि त्याप्रमाणेच गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारचं या ठिकाणी कार्य करतोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं तिसरं षटक असणार आहे. 12 चेंडू 20 धाब्यांची गरज. सामनातून पाहिलं तर दोन्ही संघांची समान समान कामगिरी पाहायला मिळते. या दोन्ही चित्र मात्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ विजयाकडे वाटचाल करेल, कारण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही ज्यावेळी 40+ धावसंख्या उभी करता त्यावेळी कुठेतरी विजयाची जास्तीत जास्त गॅरंटी मिळत असते, आणि तशाच प्रकारची स्थिती आतापर्यंत आपण पाहतोय या दोन्ही संघांमध्ये. सोमनाथ, परंतु पहा पहिल्याच चेंडू मात्र पाहिलं तर खराब चेंडू आहे, परंतु चुकी केली फलंदाजाने, कुठला शॉर्ट सिलेक्शन केला नाही. तुम्ही याच्यावर जर फटका कदाचित खेळले असते तर तुम्हाला धाबा सुद्धा मिळाल्या असत्या. पंतांना नो बॉलचा इशारा, बीमर चेंडू आहे आणि फिरीत चेंडू असणार आहे. एक चांगली बाब आहे गंधारी संघासाठी, कारण तुम्हाला हवं तसं तुम्ही फटका खेळू शकता. इथे मात्र कुठं चेंडू ऑन साइडला पुल करतोय आणि सक्सेसफुल चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. ज्या फलंदाजीच्या जोरावर कुली संघाने जी धावसंख्या उभी केली होती त्याच खेळाडूंना मात्र गोलंदाजीमध्ये चूक पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी प्रितेश आपल्या संघासाठी करतो. या कारण आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला, एक चौकार सुद्धा पाहिला होता. सुरुवातीला पहिल्या चेंडूवर 2 चौकार आले होते. इथे मात्र ओरपी चेंडू आहे, लॉफ्टेड फटका, खूपच चांगला स्ट्रोक इथे मात्र पाहतोय. अगदी फ्लॅट सिक्सर, बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट. किंवा एक चुरस निर्माण झाली होती या सामन्यामध्ये, परंतु मात्र ती चुरस मात्र पाहायला मिळणार नाही, कारण चेंडू आता मात्र संख्या जास्त आहे. 10 चेंडू विजयासाठी 7 धाब्यांची गरज.
इथे मात्र पुन्हा त्या चेंडू हवेत पाहायला मिळतोय, परंतु झेल होण्याची मात्र संभावना पाहायला मिळत नाही. इष्टाकावरचा खेळाडू जाऊन डीप लॉंग ऑफला मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. तत्पुरती मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. खूपच चांगला अटॅकिंग क्रिकेट प्रितेशच्या माध्यमातून पाहिलं आपण. जबरदस्त फलंदाजी. आणि आता मात्र कुठेतरी आपण असंच म्हणू शकतो की गांधारी संघ विजयाकडे मात्र वाटचाल करतोय. फक्त 5 धाबींची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 39 धावा धावफलकावर. उलटा चेंडू हा इनसाइड आउट फटका खेळायचा होता, परंतु चेंडू निघून जातो या लॉंग ऑनच्या दिशेने. शेवटच्या मोमेंटला मात्र क्षेत्रक्षणी झेप घेतली चेंडू अडवण्यासाठी आणि एकाच धाब्यावर आता मात्र समाधानी म्हणत असताना हे दोन्ही फलंदाज विजयाचा समेत पोचतो या 40 धावा स्कोर कार्डवर. तिसरा षटक चालू आहे आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धाबींची गरज. इथे मात्र पाहतो जे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र ट्रॅव्हल झाला नाही, परंतु फलंदाजाने मात्र 1 धाव सहजपणे पूर्ण केली आहे. सोमनाथ ते फलंदाजीमध्ये चांगलं कार्य केलं, परंतु गोलंदाजीमध्ये पूर्णपणे निराश केलं आपल्या पाठीराख्यांना. पालवांचा वापर केला आहे. इनसाइड आउटचा फटका चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र चूक होणार नाही. झेल बादच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद. ज्या अपेक्षा प्रितेशकडे मात्र कॅप्टनने केल्या होत्या त्या अपेक्षा मात्र या ठिकाणी पूर्ण करत असताना तब्बल 25 धावांची इथे मात्र इनिंग साकारली आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धाबींची गरज 6 चेंडूंमध्ये. लक्षात घ्यायचं आहे या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी नाही, कारण सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर असणार आहे आणि मात्र आयोजक मात्र कदापि मात्र या ठिकाणी स्वीकारणार नाही की आज सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल, कारण आज एकूण 11 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. ओमसाई वायसरे संघाचा कॅप्टन आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा कॅप्टन विनंती करतोय की आपण त्वरितच आयोजकाची या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आणि प्लीज ते दुचाकी वाहनांना मी विनंती करतो, या जे त्याचे मालक आहेत त्यांना विनंती करतोय की तुम्ही रस्त्यावर प्लीज 2 व्हीलर्स पार्क करू नका, कारण तिथून आमचा पर्यायी रस्ता आहे आणि कोणत्याही गाडीला येणाऱ्या जाण्यासाठी मात्र त्या ठिकाणी अडचण होणार नाही याची आपण काळजी घ्या. तर शेवटचे षटक आहे. गोलंदाज विशाल इथे मात्र आला आहे. 3 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, परंतु या ठिकाणी अखूट टप्प्याची लेन पाहायला मिळाली. चांगला पिकअप केला होता. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनकडे. त्या दिशेने जर सीमारेषा असते तर नक्कीच याच चेंडूवर मात्र सामना समाप्त झाला असता. अशा प्रकारचा स्ट्रोक आपण पाहिलं फलंदाज शुभमच्या बॅटमधनं. नवीन फलंदाज आला आहे यशवंत. 5 चेंडू विजयासाठी आता मात्र फक्त 2च धाबींची गरज. जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये अष्टविनायक गांधारी संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडासा फ्लॅट चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा स्विंग सुद्धा प्राप्त झाला आणि त्या स्विंग मध्येच मात्र फलंदाज यशवंत मात्र बीट झाले. अशाच प्रकारे तुम्हाला चेंडूंची फेकी या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत करायची आहे, विकेट प्राप्त करायचे आहेत. त्यावेळी तुम्ही या सामन्यावर कदाचित विजय प्राप्त करू शकता. 4 चेंडू शिल्लक, 2 धाबींची गरज. पहा इथे मात्र चेंडूला जास्तच वलन दिला आहे आणि पंच आमच्याकडे बोलतायत की लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा. स्कोर लेवल. विजयासाठी फक्त 1च धाबीची गरज. थोडासा बॅकफुटला गेले. या ठिकाणी मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू इथे मात्र डॉट आलाय. शेवटच्या क्षणापर्यंत इथे मात्र लढण्याची क्षमता दाखवली आहे कोलिवली संघाने, कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे तर 1 धाबीची गरज आहे आणि ती धाव पाहूया कशा रीतीने पूर्ण केली जाईल. बॅटमध्ये संपर्क झालाय. चेंडू हवेत. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि मात्र या ठिकाणी अष्टविनायक गांधारी संघ विजय संपादन करतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं मी कौतुक करतोय, कारण तुम्ही चांगला खेळ इथे प्रस्तावित केला आहे. आणि जाऊया आपण जास्त वेळ न घेताना मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, कारण प्रितेशने खूपच चांगली कामगिरी केलेली आहे आणि तोच ठरतो